नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती। जी माहिती आपण सर्वांनी थंबनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी आता टायटलमध्ये सुद्धा वाचली, ज्याच्या अनुसार आता 8 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार आहे या ठिकाणी 500ची तेजी। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता 8 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% येणार 500ची तेजी। पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर 8 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात का येऊ शकते 500ची तेजी आणि 8 जानेवारी नंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात आली 500ची तेजी तर या तेजीमध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर। याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला इथं शेअर करा। आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये 8 जानेवारी नंतर सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 500ची तेजी। पण 8 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात का येणार आहे 500ची तेजी, ही तेजी येण्यामागचं कारण नक्की काय आहे व ही तेजी आल्यानंतर आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार। चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक व सविस्तर उत्तर। जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जो सोयाबीनचा बाजारभाव दिसतोय तो 4100 रुपये प्रति क्विंटल पासून 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। इथून पुढे जर आपण विचार केला तर ख्रिसमसचा सण असल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावावरती याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो। लक्षात घ्या, देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या निर्धारित होत आहे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजार हा ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे व नवीन वर्षांच्या सुट्ट्यांमुळे तब्बल 12 ते 14 दिवसापर्यंत बंद राहण्याची शक्यता असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात व्यवहार होणार नाहीत व एवढा मोठा हॉलिडे असल्यामुळं जे काही गुंतवणूकदार आहेत ते या ठिकाणी हॉलिडेजच्या सुट्ट्यांसाठी पैशाची गरज म्हणून आपली पोझिशन थोडी हलकी करतील, म्हणजे आपल्या भाषेत थोडी सोयाबीनची विक्री करतील। दुसरीकडे कॅलेंडर इयर 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असल्यामुळे जे काही मोठे मोठे फंड्स आहेत ते स्वतःच्या बॅलन्स शीट क्लिअर करण्यासाठी सुद्धा सोयाबीनची विक्री करून टाकतील व ज्याच्यामुळं या ठिकाणी थोडीशी सोयाबीनची विक्री आपल्याला ख्रिसमसच्या आसपास वाढताना दिसू शकते आणि याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा घटू शकतो। दुसरीकडे आपण सर्वांनी जर बघितलं तर पुन्हा जेव्हा नवीन प्रमाणात मार्केट ओपन होईल म्हणजे नवीन वर्षामध्ये, तर त्यावेळेस काय होईल की फंड्स नवीन पेमेंट अलॉट करतील, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पोझिशन्स अलॉट करतील आणि याच्यामुळं काय होणार आहे की ॲग्री मार्केटमध्ये आपल्याला 8 जानेवारी नंतर प्रचंड तेजी दिसणार आहे, कारण मार्केट ओपन होतील 5-6 तारखेला, सेटल आउट होतील 8 तारखेच्या आसपास आणि याच्यामुळं या ठिकाणी एक वाव आहे, संधी आहे की आंतरराष्ट्रीय बाजार वाढायला लागला की आपोआप 8 जानेवारीपासून देशातील सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होईल। शिवाय देशात यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन पण कमी आहे, ज्यामुळं 8 जानेवारीनंतर मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होऊन आपल्याला सोयाबीनला आणखीन आधार मिळताना दिसू शकतो। यामुळं चिन्ह संकेत आहेत
की 8 जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 500ची तेजी येईल आणि या 500च्या तेजीमुळे सोयाबीनचा भाव 8 जानेवारीनंतर हमखास 5000च्या लेव्हलला गवसणी हा घालू शकतो. तर ही सध्याची लेटेस्ट माहिती आहे मित्रांनो. यानुसार आपण जर विक्रीचं नियोजन केलं तर काही हरकत नाही. ज्यांना हमीभावावर विकणं परवडते त्यांनी तिथं विकावं. जे थांबू शकतात त्यांनी मे महिन्यापर्यंत थांबले तर 5,500-6 हजाराचा भाव मिळेल आणि ज्यांना ठीक आहे की बाबा मला 5-1 हजाराचा भाव मिळेल तरी बस झालं तर तुम्ही 8-10 जानेवारीपर्यंत थांबा. 15 जानेवारीच्या आसपास हा दर तुम्हाला मिळेल. तिथं 50% सोयाबीन विक्री करा. 50% सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा, ज्यामुळे होईल खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उलाढ व्यक्त करतो. खूप खूप आभार.